Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. परंतु सुनेत्रा पवार यांचं माहेर असलेल्या धाराशिव जिल्ह्यातलं तेर हे गाव अजूनही शोकात बुडालेलं आहे. गावाची लेक उपमुख्यमंत्री झाली तरी या गावात घोषणा, जल्लोष किंवा आतिषबाजी असं काहीही झालेलं नाहीये. कारण तेर या गावचा जावई गेलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांच्या सासरी तेर या गावात शोकाकुल वातावरण आहे. नागरिक इमोशनल झालेले आहेत. दादांच्या सासरच्या गावात अनेक लोक सुनेत्रा पवारांच्या लहानपणाच्या आठवणी सांगतायत. तर अजितदादांचं जाणं त्यांच्यासाठी किती धक्का देणारं आहे याबद्दल सांगताना तेर या गावातल्या नागरिकांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीयेत. ताईचा स्वभाव कसा लहानपणापासूनचा किंवा काय? भयानक शिस्ती त्याची लहानपणापासून. म्हणजे शाळेत इथं आम्ही मिळून, मला 1 वर्ष ज्युनियर आहे ती. मग इथलं 10वीपर्यंत शिक्षण झालं की औरंगाबादला कॉलेजला आम्ही मिळूनच होतो. ती लहान बहीण तिच्याबरोबर राहत होती हॉस्टेलला. तर तिथंही तिला म्हणजे हॉस्टेलमध्ये तिला अवॉर्ड मिळायची, तिला रूम स्वच्छतेचे वगैरे. तिचा एक 17 जणांचा ग्रुप होता, तिचा लीडर करायची ती. म्हणजे स्वच्छतेची जसं काटेवाडीमध्ये सदस्य केलं. हो हो, त्याची आवड लहानपणापासून तिला आवड. आवड तिला रूमला म्हणजे हॉस्टेलला दरवर्षी तिला अवॉर्ड मिळायचं रूम स्वच्छतेचं. बरं. हो, सरस्वती भवन हॉस्टेलला होती ती, कॉलेजला सरस्वती भवन कॉलेजला होती. तर तुमची काही अशा आठवणी आहेत का? त्यांचे नेतृत्व गुण आहे त्यांच्यामध्ये? आहे. नेतृत्व कारण त्यांच्या रक्तातच आहे. तो वडील 13 गावचे पाटील होते. 13 आणि बाजूला आसपास 12 वाड्या, असे 13 गावचे ते पाटील होते. तर वडिलाचाही वारसा परत भाऊ आणि परत आजीदादाही त्यांना मिळाले. विशेष नाही, म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून त्यांच्या रक्ताचे गुणच आहे. बरं, अशी तुमच्या कधी आठवण आहे का की तुम्ही लहानपणी ते सोबत होते, तुम्ही सोबत असताना ते लिडरशिप केलं? हो हो, कॉलेजमध्ये तिचा एक 17 जणांचा ग्रुप होता बघा, तिथं ती त्याला लीड करायची. काय त्या माझ्यातून काय करायचं? नाही, तिथं हॉस्टेलचे काय अडचणी, कॉलेजच्या अडचणी, त्याच्यामध्ये आमची लहान बहीण होती तिच्या त्या 17 जणांच्या टीममध्ये. म्हणजे मिळून रूममेटच होत्या, त्या एकाच रूममध्ये राहत होत्या. तुमचा बालपणीचा काय प्रवास आठवतो का तुम्हाला? सोबत तुम्ही तू शाळेला जायचे किंवा हे करायचे? बघा, 4थी पर्यंत इथं समोर शाळा, 4थी ते 7वी वर जिल्हा परिषद हायस्कूल, आणि परत 7वी 8वी ते 10वी आता ते हायस्कूल बाहेर गेलंय. अगोदर गावातच होतं ते महाराज संत विद्यालय, तिथं 10वी झाली. म्हणजे एकदम साधं जीवन त्या पहिल्यापासून जगलं. हो, साधं जीवन. जेव्हा अजित पवारांसोबत तुमचं लग्न झालं हो. तेव्हा तुम्ही सोबत असाल, हो, त्याचा काही किस्सा आठवतो तुम्हाला? काही कॉलेज झालं की तिचं लग्न झालं बघा. म्हणजे 85ला लग्न झालं त्यांचं. किस्सा वगैरे असा आठवण नाही सांगता येणार. या अशाच कठीण परिस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सुद्धा असाच निर्णय घ्यावा लागला होता. त्याच पद्धतीनं हा निर्णय सुनेत्रा त्यांना घ्यावा लागलेला आहे. आणि आम्ही माहेरवासी म्हणून आमचा उस्मानाबाद जिल्हा, तेर गाव परिसर आणि उस्मानाबाद जिल्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे राहणार आहे. सुनेत्रा त्यांचा आणि आमचा कौटुंबिक स्नेह. कैलासवासी बाजीरावजी पाटील हे सुनेत्रा त्यांचे वडील, आणि त्यांना डॉक्टर बलसिंह पाटील साहेब, अजित सिंह पाटील साहेब आणि अमरसिंह पाटील असे 3 भाऊ आणि 10 बहिणी. आणि त्यांना 3 आई होत्या. एक सगळ्यात मोठ्या आईचं नाव जिजाबाई, मधव्या आईचं नाव अरुणाबाई आणि धाकट्या आईचं नाव सुनेत्रा, त्यांच्या आईचं नाव द्रौपदीबाई. असं सगळं मोठं एकत्र कुटुंब होतं. इथं 12 वाडे आणि 13 गावचे पाटील बाजीरावजी पाटील होते. त्यावेळेसपासून त्यांच्या घरी राजकारणाचा वारसा आहे. त्यानंतर मग डॉक्टर बलसिंह पाटील साहेब राजकारणात आले, जिल्हा परिषदचे सदस्य झाले, सभापती झाले, त्यानंतर आमदार झाले, राज्यमंत्री झाले, त्यानंतर कॅबिनेट मंत्री झाले. त्यावेळेसपासून ह्यांनी सगळं जवळून राजकारण पाहिलं आणि त्यांच्या त्या राजकारणाचा त्यांना बाळकडू मिळालं. लहानपणापासून राजकारणाची त्यांना सगळी हे मिळाली, शिकवण मिळाली. आणि हे कुटुंब गावात ही सगळ्या यांच्याशी हे होतं. खूप मोठे नातलग आणि खूप मोठा मित्रपरिवार आणि नात्याचा परिवार आहे. आणि ह्या सगळ्याबरोबर त्यांनी अतिशय चांगल्या ह्यांनी संबंध ठेवलेले आहेत. आणि ह्यांचं पहिल्यापासून इथं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं.
त्यानंतर महाराष्ट्र संत विद्यालय तेर येथे माध्यमिक शिक्षण झालं. 10वी नंतर त्या औरंगाबादला सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी गेल्या. तिथं त्यांचं पदवीपर्यंत शिक्षण झालं. पदव्युत्तर शिक्षण त्यांनी मराठवाडा औरंगाबाद विद्यापीठामध्ये घेतलं आणि त्यानंतर मग 1985 साली त्यांचा विवाह झाला. अजितदादाबरोबर विवाह झाला. विवाहानंतर त्यांचं काही गावाशी कनेक्ट राहिला का? विवाहानंतरही त्यांचं येणं जाणं आहे आणि सगळ्याशी त्या वैयक्तिक नावाने ओळखतात. मी 1986-87 साली बारामतीला गेलो होतो. आमचे 2 मित्र होते माझ्याबरोबर, एक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि माझे भाऊ. काल त्यांचं निधन झालं, दत्तात्रय म्हणून. आम्ही तिघजण गेलो. तर आम्हाला त्यांनी अजितदादांनी स्वतःच्या गाडीत बसवून सगळ्या डेअरी फॉर्म दाखवल्या, त्यांची शेती दाखवली, त्यांची डेअरी फॉर्म दाखवली. आमचा अतिशय योग्य पाहुणचार केला. दिदीशी आमचे वैयक्तिक घरचे संबंध आहेत सगळ्याचे. आम्ही एक तर नात्यातलेच आहेत, भावकीतलेच आहेत आणि त्यांचा आत्ताही सगळ्याबरोबर कनेक्ट आहे. माझी परवाही मल्हार पाटलांच्या लग्नामध्ये भेट झाली. अर्धा पाऊण तास आम्ही चर्चाही केली. त्याच्या अगोदर माझ्या पुतणीच्या लग्नात पण दिदी सुनेत्रा त्या दिवसभर होत्या आणि सगळ्याशी चांगला कनेक्ट आहे. अतिशय आता ही जी घटना घडली, दुःखद घटना घडली आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री स्वीकारावं लागलेलं आहे आणि त्या कणखरपणे आणि खंबीरपणे त्याला निश्चितच हे करतील. आणि त्यांच्या ज्या काही योजना होत्या त्यापैकी एक योजना शाळा प्रवेशोत्सव ही महाराष्ट्र शासनाने सुद्धा ती योजना अंगीकारली आणि महाराष्ट्रभर त्याचा जून महिन्यामध्ये मुलांच्या शाळा सुरू होतात त्यावेळेस त्यांचं ते अंगीकारलेलं आहे. त्यांच्या काही योजना खूप चांगल्या आहेत. बारामतीमध्ये एन्व्हायरमेंट फोरमच्या निमित्ताने त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. असं तेरसाठी किंवा धाराशिवसाठी त्यांनी काही केलं आठवतो? नाही, त्यांच्या योजना आहेत. अजितदादांनी एखादा शब्द दिलाय? अजितदादांनी आमच्या तेर विकासासाठी बरेच शब्द दिले आहेत. आता तेरचं मंदिराचं काम आहे, हो, त्यांच्यासाठी त्यांनी नेहमीच आपल्याला पाठपुरावा केलेला आहे. अर्थ खात्याच्या माध्यमातून आमच्या संत गुरुवाकाच्या मंदिराचा विकास आहे. अजून ज्या काही गोष्टी लागतात पर्यटन विकासाच्या, त्या बाबतीत दादा नेहमीच सकारात्मक राहिले. तेरसाठी आहे, तुळजाभवानी मंदिरासाठी आहे आणि राणादादांशी त्यांचे डायरेक्ट संबंध होते. बंधुसिंह पाटील साहेबांशी संबंध होते. ते ज्युनियर होते, त्यांना पण त्यांचा पाटील कुटुंब आधार देताना दिसलं कुठेतरी त्यांना. हो, निश्चित आहे. समर्थ आधार दिला माहेरचा. डॉक्टर साहेब आता सध्या आजारी आहेत. डॉक्टर साहेब जास्त हिंडता येत नाही, पण राणादादांनी पूर्ण त्यांच्या त्यांना कळाल्यापासून त्यांनी आतापर्यंत आहेत. आणि दादा इलेक्शनच्या प्रचारात सुद्धा नाहीत. आज दादा इथं आलेत, पण संध्याकाळी परत जाणार आहेत अजून, म्हणजे ते अजून त्या ह्याच्यातच आहेत. याच उपमुख्यमंत्री शपथविधीवरून अनेक मतमतांतरी झाली. काही लोकांची मतं वेगळी आहेत. काही लोकांचं म्हणणं की योग्य केलं, काही लोकांचं म्हणणं अयोग्य केलं. कसं पाहता याच्याकडे आपण? आम्ही सकारात्मक पाहतो. हे असं वेगवेगळे मतप्रवाह जरी असले तरी ही काळाची गरज होती आणि हे करणं आवश्यक होतं. महाराष्ट्रासाठी, पक्षासाठी आणि ह्यासाठी सगळ्यासाठी त्यांना हे निर्णय घेणं भाग होतं. हा निर्णय काय त्यांनी ह्यांनी घेतला नाही, अत्यंत कठोर मानानेच घ्यावा लागलेला आहे, पण त्यांनी त्या समर्थपणे पार पाडतील. हा निर्णय घेणं आवश्यकच होतं. ताईंच्या वैयक्तिक असा घरगुती आठवणी जरी नसल्या तरी ताईंचे बंधू कैलासवासी अमरसिंहजी पाटील यांचा एक मित्र म्हणून माझा संपर्क कुटुंबामध्ये भरपूर प्रमाणात होता आणि बऱ्याच वेळेला ज्या वेळेला आम्ही अमरसिंह पाटलांच्या बरोबर चर्चा करायचो, बोलायचो, त्यावेळेला दिदींच्या संदर्भातल्या बऱ्याच आठवणी, बऱ्याच कथा, बऱ्याच कहाण्या, त्यांचं कार्य करत होतो आमच्यापर्यंत यायचं. अमरसिंह पाटील आम्हाला ते सगळं सांगायचे. दुर्दैवानं अमरसिंह पाटील मध्यंतरी कॅन्सरच्या आजारानं वारले आणि तो एक आघात दिदींच्या वरती फार मोठ्या प्रमाणात झाला. खरं तर दिदी ह्या म्हणजे पालकच होत्या, पण दुर्दैवानं ही घटना घडल्यामुळं त्यांच्यावर हा आघात झाला. अमरसिंह पाटलांच्या वरती आघात झाला आणि अमरसिंह पाटलांची जी एकूण तेरमध्ये कंपनी होती, एक म्हणजे मित्रमंडळ होतं, त्यांच्यावर आघात झाला. आणि मग दिदींचं जे समजा त्यांचं जे वैवाहिक आयुष्यामध्ये अजितदादांच्या सोबत अजितदादांनी जे महाराष्ट्रामध्ये एक अनमोल कार्य केलेलं आहे, महाराष्ट्र घडविण्याचं जे कार्य केलेलं आहे ते प्रचंड वेगानं सुरू होतं. घोडदौड त्यांची सुरू होती. अजितदादा म्हणजे महाराष्ट्राचे दादा आहेत. ते एक झंझावात होता, एक कणखर नेतृत्व होतं. महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं तो सह्याद्री होता. पण दुर्दैवानं परवाला विमान अपघातामध्ये अजितदादांचं निधन झालं आणि जो दुःखाचा डोंगर दिदींच्या वरती कोसळला तसंच आमच्यावरती कोसळला. तेर आणि तेरचा परिसर, हा परिसर पूर्णपणे स्टन्ड झाला, सायलेंट झाला. म्हणजे काय बोलावं, कसं बोलावं, कोणाला बोलावं, म्हणजे सगळे दुःखी झाले. या दुःखी प्रसंगामध्ये आम्ही सगळेजण दुःखात होतो, दुःखसागरात होतो. आणि त्याच वेळेला एक 2 दिवसाच्या मध्ये एक नवीन घटना घडली
की जो अजितदादा निर्माण केलेला त्यांचा असणारा जो एनसीपी पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हा पक्ष भविष्यामध्ये कोण चालवणार असा ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला पक्षातील सर्व वरिष्ठांनी विचार केला की ह्या पक्षाला न्याय देण्याचं काम, हा पक्ष समर्थपणे पुढे नेण्याचं काम आता इथून पुढे कोण करू शकेल. तर दिदींच्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या आणि दिदींच्याकडे एनसीपीचं नेतृत्व देण्याचं सगळ्यांनी ठरवलं. आणि त्याचं आम्हाला आम्ही दुःखात असताना सुद्धा वाटलं की थोडासा तरी नक्की न्याय मिळतोय. आणि अजितदादांच्या जे कार्याची म्हणा किंवा त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याचा वारसा जतन करण्याचं काम, संवर्धन करण्याचं काम आमच्या दिदी निश्चितपणे करू शकतात, करतात. कारण त्यांचं लहानपणापासून आतापर्यंतचं जे आयुष्य आहे ते आम्ही जवळून बघितलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे सामाजिक कार्यामध्ये दिदी कशा पुढे होत्या हे कैलासवासी अमरसिंहजींच्या तोंडून आम्ही सगळं ऐकलेलं आहे. त्यांचं कार्यकर्तृत्व, त्यांचं पर्यावरणामधलं काम, पुण्यामधलं विद्या प्रतिष्ठानमधलं काम आणि आता त्या खासदार म्हणून दिल्लीमध्ये जे काम करत आहेत ते सगळं आम्ही ऐकत होतो. आणि त्यामुळं आम्हाला हे माहित होतं की दिदी खूप उंच आहेत, दिदी खूप कर्तव्य दक्ष आहेत आणि कर्तबगार आहेत. अजितदादांच्या निधनानंतर त्यांनी हा पद कार्यभार सांभाळला, त्याच्यामुळे लोकांचे अनेक मतमतांतर आहेत त्याच्यामध्ये आहे. पवार कुटुंब वेगवेगळे मतं व्यक्त करतंय, लोक मतं व्यक्त करतात. कसं पाहता याच्याकडे? ही गोष्ट अशी आहे की खरं तर म्हणजे एनसीपीच्या वेळेला असं अजितदादांच्या निधनानंतर जो गॅप पडल्यासारखं वाटला, हा गॅप भरण्याचं काम खरं तर नैसर्गिक न्याय आहे. निसर्ग नियमानुसार तो हक्क, तो अधिकार किंवा तो वारसा जतन करण्याचं एक म्हणजे नैतिक काम आदरणीय दिदींच्याकडे येत होतं आणि ते पक्षानं सोपवलेलं आहे. आम्हाला ह्याचा विश्वास आहे की दिदी एवढ्या कर्तबगार आहेत, एवढ्या संवेदनशील आहेत, एवढ्या पुरोगामी आहेत की महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आणि आदरणीय दादांचं राहिलेलं अधुरं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमच्या दिदी 100% करतील, यात काही वादच नाही. जरी आज दुःखामध्ये हा प्रसंग आलेला असला, घ्यावं लागलं तरी परंतु या उपमुख्यमंत्री पदाला न्याय देण्याचं काम दिदी समर्थपणे करणार 100%, त्याला काही वादच नाही. दुःखाची भावना एकीकडे आहे व जबाबदारी या दोन्हीचा, आणि तेरची कन्या एक पहिली महिला उपमुख्यमंत्री होते याचा अभिमान. यामुळे त्या दोन्ही भावनांच्या मध्ये तेरवासी कुठेतरी अडकलेले आहेत. परंतु तेरवासींना एवढाही विश्वास आहे की राष्ट्रवादीचं जे काही कुटुंब आहे ते सुनेत्रा पवार या सक्षमपणे सांभाळतील व राहिलेलं अजित पवारांचं जे काही स्वप्न आहे, अपूर्ण स्वप्न, ते पूर्ण करण्याचा यथायोग्य प्रयत्न करतील. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.